मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत उद्घोषिका मंजुश्री देशपांडे आलेले आहे। ते आपल्यास केलेले कार्य आपल्याला सांगणार आहे। नमस्कार। नमस्कार, मी मंजुश्री देशपांडे। मी गुरु नानक शाळेतून मुख्याध्यापक या पदावरून नुकतीच रिटायर्ड झालेली आहे आणि सन 15 डिसेंबर 2000 पासून मन संचलन मध्ये मी कार्यरत आहे। सन 2000 मध्ये हृदयनाथ मंगेशकर आपल्या गोंदियामध्ये आले होते विदर्भ साहित्य संघामध्ये। तिथून मी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आज 23 वर्ष झाले मी याच फील्डमध्ये आहे। याच्यामध्ये मी विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री असताना गोंदियात आले त्यांच्यासाठी आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी, तसंच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासाठी सुद्धा मन संचलन केलेलं आहे। 15 डिसेंबर 2000 रोजी हृदयनाथ मंगेशकरांसाठी मी जेव्हा संचलन केलं त्यावेळी तिथे भूपेंद्र सिंह हे आपल्या गोंदिया जिल्ह्याचे कलेक्टर होते आणि त्यांनी माझा कार्यक्रम पाहून त्यांनी मला 2001 पासून शासकीय कार्यक्रमाचं संचलन करण्यासाठी बोलवलं। ते आजतागायत माझं सुरू आहे। 1 मे आणि आपलं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या सगळ्यांमध्ये पालकमंत्र्यांसोबत माझं मन संचलन असतं। त्याचप्रमाणे मी सामाजिक कार्यामध्ये पण मन संचलन करते आणि मला अहिल्याबाई होळकर पुरस्कार शासकीय मला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट संचालिका म्हणून मला गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन ग्रुपने पुरस्कार दिलेला होता। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायडर म्हणून राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी सुद्धा मला पुरस्कृत केलेला आहे आणि अजूनही माझं हे कार्य सुरू आहे। परंतु हे संचलन करताना आपल्याला अद्यावत राहावं लागतं। रोजच्या घटनांची माहिती आपल्याला घेत राहावी लागते। त्याचप्रमाणे आपली शब्दसंग्रह जितका वाढवता येईल तितका वाढवावा लागतो बोलताना आणि त्या कमी शब्दांमध्ये अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते या संचलनाच्या माध्यमातून होतं। कारण आपलं संचलन पाहायला लोक येत नसतात तर कार्यक्रम पाहायला लोक येत असतात, त्यामुळे ते प्रभावी होणं खूप आवश्यक असतं आणि ते माझं निरंतर सुरू आहे। तसंच भारत स्काउट गाईड या संस्थेमध्ये मी जिल्हा आयुक्त या पदावर कार्यरत आहे आणि जिल्हा मेळावा आणि अनेक स्काउट गाईडचे कार्यक्रम होतात, त्यात पण मी माझं कार्य करत असते। धन्यवाद। मन मोकळेपणाने आपल्याला मॅडमने सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।